राज्य मागासवर्ग आयोग तयार करताना जी कार्यकक्षा ठरवली आहे ती कार्यकक्षा क्लिअर आहे आणि राज्य मागास आयोगाने मानसिकता दर्शवली आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबरपर्यंत हे संपूर्ण काम करतो। त्यांनी तशा नियुक्त्याही म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलला कुठला अधिकारी काम करणार आहे, तहसीलदारची काय जबाबदारी, एटीओची काय जबाबदारी, ग्रामसेवकाची काय जबाबदारी, सर्व या ठिकाणी आदेशामध्ये लिहिला आहे। त्यामुळे मला वाटतं की आता सरकारचा त्या ठिकाणी स्टे आहे, त्यांनी आता या आयोगाचा तातडीने दखल घ्यावी आणि मला वाटतं की आजच्या आज याच्यामध्ये येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये येऊन 435 कोटी रुपयाची तरतूद करावी, अधिकारी ते त्यांनी म्हटले ते द्यावे आणि मला वाटतं हे तात्काळ करावे। मी आधी सांगितलं होतं की अभिजित वंजारी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी पक्ष आहेत आणि सरकारमधला एक नेता जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भूमिकेबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिकेबद्दल क्लिअर सांगतोय की सरकारमधले 2 पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत, तर मग काँग्रेस सुद्धा आज ओबीसी मंत्री आहे आणि माननीय विजय वडेट्टीवार यांनी अनेक वेळा सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही। एकीकडे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार घोषणा करताय, सांगताय वारंवार, त्यांच्या बोलण्याबद्दल मला काही शंका नाही आहे, पण एकीकडे काँग्रेसच म्हणते आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना 2 पक्ष ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे। आमच्यासमोर प्रश्न पडतो की जर 2 मोठे पक्ष सरकारमधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे ओबीसीच्या विरोधात आहे असं जर काँग्रेसने म्हटलं आहे, अजूनपर्यंत राष्ट्रवादी सेनेकडनं कुणी या विषयावर अधिकृत चर्चा केली नाही आणि आपली भूमिका स्पष्ट केली नाही, ते चुप्पी साधून आहे आणि त्यामुळं या सरकारमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे, ओबीसी आरक्षणाचा डेटा तयार करायचा की नाही करायचा आहे, हे सर्व संभ्रमात आहे आणि भारतीय जनता पक्षाने जाहीर केला आहे की आम्ही सरकारला कुठल्याही लेवलला जाऊन मदत करायला तयार आहे। डिसेंबरपर्यंत डेटा तयार करण्याकरता आमचे सर्व सरपंच, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या संपूर्ण सरकारला मदत करायला तयार आहे। आम्ही डिसेंबरपर्यंत वाटही बघणार आहोत, पण या सरकारनं जर डिसेंबरपर्यंत केलं नाही, डेटा तयार केला नाही किंवा मागासवर्ग आयोगाने मागितलेला मनुष्यबळ आणि पैसा उपलब्ध केला नाही, या सरकारच्या मनात ओबीसी आरक्षण देणं नाही असं होईल आणि मग मात्र महाराष्ट्रातली ओबीसी जनता या सरकारच्या मंत्र्यांना गावागावात भेटू देणार नाही। कारण क्लिअर कट आता मागासवर्ग आयोगाने आपली भूमिका क्लिअर केली आहे, 435 कोटी द्या, मनुष्यबळ द्या, आम्ही डिसेंबरपर्यंत हा डेटा करतो आणि आरक्षण देतो आणि त्यामुळं आता सरकारने दखल घेतली पाहिजे एवढीच मागणी आजच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला आहे। कालच अभिजित वंजारींनी सांगितलं काँग्रेसच्या नेत्यांनी की शिवसेना आणि राष्ट्रवादी झारीचे शुक्राचार्य आहे। मी आधीच बोललो होतो की ओबीसी आरक्षण द्यायचं नाही हे या ठिकाणी अनेक लोकांनी ठरवलं आहे आणि मग ती भूमिका कालच त्यांनी उघड केली आहे। त्यांनी गौप्यस्फोट केला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही आहे, हे मी नाही म्हटलं, अभिजित वंजारींनी म्हटलं आहे आणि त्यामुळे हे मीच सांगित होतो। त्यामुळं काँग्रेसला जर वाटतं ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर आता मग 435 कोटी तात्काळ द्या, मनुष्यबळ द्या आणि डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या। सरकारने मनुष्यबळ आणि पैसा नाही दिला आणि त्याच्यामुळे तो इम्प्लिमेंट डाटा तयार होणार नाही, तर आपली भूमिका काय असणार? मंत्र्यांना ओबीसी समाज गावागावात फिरू देणार नाही। ओबीसी समाज प्रचंड चिडलेला आहे, 27% आरक्षण ओबीसी समाजाचं गेलं आहे आणि सरकारने क्लिअर कट हे काम करता येतं। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी
मराठा आरक्षणाचा डेटा 3 महिन्यात तयार केला होता. तो डेटा चॅलेंज झाला नाही, तो डेटा क्लिअर केला होता. मराठा आरक्षण हे दुसऱ्या मुद्द्यावर चॅलेंज झालं, पण मराठाचा डाटा हा क्लिअर कट लोकसंख्येचा डेटा हा 3 महिन्याच्या आत 5 संस्था लावून माननीय देवेंद्र फडणवीस केला होता. मग ओबीसीचा डेटा तयार करण्याकरता 435 कोटीची गरज आहे. 435 कोटी सरकारने दिले का उद्या काम चालू होईल. जर मग सरकारला वाटतं की ओबीसीचं आरक्षण द्यायचं आहे तर 435 कोटी रुपये देतील. आणि त्यामुळे मला वाटतं की यामध्ये तातडीनं सरकारने हा निधी 7 दिवसाच्या आत आयोगाला उपलब्ध करावा. संविधान चौकात तेली समाजाचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस तुम्ही एक उल्लेख केला होता की आम्ही जर सरकारने 3 महिन्याचा आत करावा, अन्यथा मी 2-3 दिवसामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे. तुम्ही कोर्टामध्ये जाऊन गेले? मी जेव्हा त्यांना कोर्टातली भूमिका समोर आली तेव्हा त्यांनी तातडीनं जेव्हा ज्या गोष्टीसाठी कोर्टात जायचं होतं त्या दिवशी त्यांनी आयोग तयार केला, मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती केली, मुख्य सचिवाच्या सदस्याखाली समिती तयार केली, 9 मागासवर्गीय आयोगाचे सदस्य नेमले आणि आत्ता मागासवर्गीय आयोगाने 435 कोटी मागितले. सरकारची आत्तापर्यंतची जी काही कारवाई आहे ती कारवाई या पद्धतीने आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी हे म्हटलं होतं की यांनी जर फुटबॉल केला, सरकारने जर फुटबॉल केला ओबीसी आरक्षणाचा, जसं ओबीसी आरक्षणाकरता सरकारने विधानमंडळाचा राजकीय फायदा घेतला, केंद्र सरकारकडे डेटा मागितला. त्यांना माहीत आहे की केंद्र सरकारकडे डेटा त्या ठिकाणी चुकीचा डेटा त्या ठिकाणी 2013चा आहे. 5 जुलै 2015लाच केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्या काळात डेटा तयार झाला होता, जनगणना झाली होती. 69 लाख चुका असल्याचं पत्र ऑलरेडी केंद्राने राज्याला दिलं. आणि माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला ओबीसीला आरक्षण द्यायचं तर मग 2011 कशाला धरून ठेवला? 2021 आहे ना, आज आपण 2021 मध्ये जातो आहे ना. 2021चा डेटा तयार करा ना. तुम्ही 10 वर्ष बॅक कशाला जाता? ओबीसी आरक्षण तुम्हाला द्यायचं तर 2021 प्रमाणे द्या. मग 3 महिन्यात होऊ शकतं. 435 कोटी खर्च आहे, खूप खर्च नाही आहे. सरकारजवळ छोटी गोष्ट आहे 435 कोटी सरकार करता. आणि त्यामुळं सर्वात महत्त्वाचं सरकारची कृती काय याच्यावर लक्ष आमचं पूर्ण आहे. मी रोजच्या सरकारच्या कृतीवर लक्ष ठेवून आहे. माजी वडेट्टीवारांना, बाळासाहेब थोरातांना, उद्धव ठाकरेजींना, अजित पवारजींना विनंती आहे आपल्या माध्यमातून, येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ओबीसी समाजाच्या इम्पेरिकल डेटाकरता लागणारा मनुष्यबळ आणि 435 कोटी रुपये या कॅबिनेटमध्ये आणावे आणि तातडीनं उपलब्ध करावे, ही मागणी आज आहे. आमच्या सरकारच्या वेळेस जेव्हा ते आमच्याकडे विषय आला, 1994 पासून ओबीसी आरक्षण आहे. 1997-94 पासून ओबीसी आरक्षण कायम आहे. आमच्या सरकारमध्ये कायम राहिलं. आमच्या सरकारमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसचे नेते गेले की हे आरक्षण जास्त आहे ओबीसीचं, हे मी नाही गेलो आहे, काँग्रेसचे नेते विकास गवडी आणि बाबा आष्टेंकर गेले आणि त्यांनी ओबीसी आरक्षणाला चॅलेंज केलं. आणि मग जेव्हा केस आमच्या समोर आली 2019ला, तर 31 जुलै 2019ला माननीय देवेंद्र फडणवीसांनी विशेष अध्यादेश काढून, वट हुकूम काढून ओबीसी आरक्षण थांबवलं. 31 जुलै 2019ला अध्यादेश काढला. सुप्रीम कोर्टाला आम्ही ले केला, सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, निवडणुकाही झाल्या. हे सरकार आल्यानंतर तो वट हुकूम रद्द झाला. हे सरकार आल्यानंतर 13/12/2019 पासून सुप्रीम कोर्टाने बाजूच मांडली नाही. शेवटी 4 मार्च 2021ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. आणि त्यामुळं आमच्या सरकारच्या काळात तर आम्ही पूर्ण कारवाई केली आहे. मी स्वतः त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात लढलेलो आहे. आणि त्यामुळं आमच्या सरकारच्या काळात आरक्षण गेलं नाही. आम्ही ते वाचवलं, सुप्रीम कोर्टात ले केलं, सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. या सरकारच्या काळात आरक्षण गेलं. मी झारीचे शुक्राचार्य आहेत हे बोललोच होतो ओबीसी आरक्षणाच्या विरोधात. पण अभिजित वंजारींनी ऑफिशियल भूमिका मांडली काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोनही पक्ष ओबीसी आरक्षण देऊ इच्छित नाही.
मग आता जर काँग्रेसच्या एका नेत्याने भूमिका मांडली आहे, मी तर सांगितलं होतं झारीते शुक्राचार्य आहे, मग प्रश्न आपल्या समोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेने आपली भूमिका स्पष्ट का नाही केली आतापर्यंत? अभिजित वंजारींनी आज 5 दिवस झाले स्टेटमेंट केला आहे. मग तुम्ही जर विरोधात नाही आहे तर सेना आणि राष्ट्रवादीची प्रेस का झाली नाही? त्यांनी आपली भूमिका क्लिअर का नाही केली? आणि त्यामुळं मला वाटतं की अभिजित वंजारीला बोलण्यात तथ्य आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना ओबीसीच्या विरोधात आहे. हा फुटबॉल करू नका. अभिजित वंजारीला माझा सल्ला आहे, सरकारमध्ये काय ते बोलायचं बोला, पण आत्ता तर क्लिअर झालं आहे. राज्य मागास आयोगाने क्लिअर कट म्हटलं आहे की आम्हाला 435 कोटी द्या आणि मनुष्यबळ द्या. हे माझं पत्र नाही, राज्य मागास आयोगाचं 29 जुलैचं पत्र आहे, 28 जुलैचं, काल परवाचं पत्र 28 जुलैचं. तर आता सरकारने या कॅबिनेटमध्ये यावं, येणार आहे या पत्रावर, तर कॅबिनेटमध्ये यावं लागेल आणि कॅबिनेटमध्ये येऊन 435 कोटी आणि आवश्यक मनुष्यबळ राज्य मागास आयोगाला द्यावं ही मागणी आहे.